लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते. मानिनी आणि काव्यापासून अर्थात गरम तेलाचा चटका आणि जळत्या निखाराची जखम ह्याची काय तुलना होऊ शकत नाही असं म्हणते आता इथे मानिनी. ठरवलं तर सगळ्याची तुलना करू शकतो आम्ही काकू असं म्हणते आता इथे काव्या. तुम्ही सुद्धा आता तुलना केली असं म्हणते काव्या, म्हणून इथे आलात असं म्हणते आता इथे काव्या. हो ना असं म्हणते आता ती. म्हणजे असं म्हणते आता इथे मानिनी. पार्थ हॉस्पिटलला जाण्याआधीची कथा वेगळी होती तुमच्यासाठी आणि आता देवळातून परत आलेली काव्या वेगळी आहे तुमच्यासाठी असं म्हणते काव्या. हो ना असं म्हणते ती मानिनीला. माझ्या हातातल्या त्या जळक्या निखाराने माझं पाप सुद्धा जाळून टाकलं का काकू असं म्हणते आता इथे काव्या. वाईट वाटून घेऊ नका तुम्ही असं म्हणते ती. पण जे दिसतंय तेच बोलतेय मी असं म्हणते काव्या. आतापर्यंत कसं तोंड बघायची इच्छा नव्हती तुमची आणि आज अचानक इथे आलात तुम्ही, तेही स्वतःच्या हाताने लेप बनवून आणलं. तर आता इथे मानिनी म्हणते इतकी वाईट नाही आहे ग मी असं म्हणते मानिनी. तुला एवढी मोठी जखम झालेली असताना त्यावर फुंकर घालायला येणार नाही मी असं म्हणते मानिनी. तुझ्या 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 हाताला जी जखम झाली आहे ती चिघळू नये म्हणून म्हणून लेप घेऊन आले मी काव्या असं म्हणते आता मानिनी. तर आता इथे काव्या म्हणते नाही, माझ्यासाठी नाही असं म्हणते काव्या. हा लेप तुम्ही घेऊन आलात तुमच्या मुलाच्या बायकोसाठी असं म्हणते काव्या. काल हॉस्पिटलमध्ये मला पार्थपाशी जाण्यापासून अडवणाऱ्या मानिनी काकू आणि आता ह्यातनं माझ्या हाताला हक्काने मलमपट्टी करणाऱ्या मानिनी काकू, फरक आहे ना? आणि तो फरक का आहे हेच सांगते मी तुम्हाला असं म्हणते काव्या. पार्थ हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा त्यांच्या त्या अवस्थेला मीच कारणीभूत आहे असं वाटत होतं तुम्हाला असं म्हणते काव्या, आणि म्हणून तुम्ही मला अडवत होता. पण जेव्हा मी माझ्या हातावर जळका निखार आणि दिवा पार्थसाठी घेऊन थांबले होते त्यावेळेला तुम्ही शांत झाला. मी जर हे केलं नसतं तर आला असता का तुम्ही माझ्याकडे असं म्हणते काव्या. तर आता इथे मानिनी म्हणते माझ्या माझ्या मनात वेगळं वाकडं असं काही नव्हतं असं म्हणते मानिनी. माझ्या पार्थच्या प्रेमापोटी मी मी वेड्यासारखे वागले मान्य करते असं म्हणते आता ते मानिनी. आणि रडायला लागते ती. इतकी ताकद आहे का त्या जळक्या निखारात ज्याने तुमच्या मनातली माझी जागा परत मिळवून दिली मला असं म्हणते आता इथे काव्या मानिनीला. तर आता इथे काव्या म्हणते पण एक सांगू, त्या जळक्या निखाराच्या पेक्षा तुमचे तुमचे शब्द जास्त चटके लावून गेले मला असं म्हणते आता इथे काव्या. आता पार्थही बरे झालेत, तुम्हीही माझ्याशी नीट बोलतायत, तुम्ही सगळं विसरून जाल, मी सगळं गोड मानून घेईन. पण एक गोष्ट आहे जी मी कधीच विसरू शकणार नाही असं म्हणते काव्या. तुम्ही आता चांगलं वागताय ते तुमच्या मुलाच्या बायकोशी असं म्हणते काव्या. काव्या देशमुखशी नाही असं म्हणते आता ती मानिनीला. माझा हा जळलेला हात पुरावा आहे असं म्हणते काव्या. तुमच्या मुलाची बायको म्हणून तुमच्या मुलाची खूप काळजी घेते याचं. पण असं म्हणते काव्या. काव्या देशमुख तुमच्या नजरेत अजूनही तीच मुलगी आहे जिचं बाहेर अफेअर होतं असं म्हणते काव्या, जी तुमच्या मुलाला फसवतीये, तुमच्याशी खोटं बोलतीये. असंच वाटतं ना तुम्हाला असं म्हणते आता इथे काव्या. कसं आहे ना काकू, एकदा का आपल्या मनाला संशयाचा बिंदू जाऊन चिकटला तर विश्वासाचं सगळं रक्त शिवसून टाकतं. एकदा का संशयाचं विष आपल्या मनात पसरतं तर बाहेरचं औषध काय त्याच्यावर काम करतं असं म्हणते काव्या. ना त्याच्यावर बाहेरचं औषध काम करतं ना घरचं असं म्हणते काव्या. असो असं म्हणते काव्या. तुमच्या मुलाच्या बायकोची अग्निपरीक्षा तर संपली असं म्हणते काव्या. पण काव्या देशमुखची अग्निपरीक्षा अजूनही संपलेली नाही असं म्हणते काव्या. थांबा काकू असं म्हणते आता इथे काव्या. तुम्हाला त्या मुलाच्या तोंडून ऐकायचं होतं ना, आमचं अजूनही अफेअर सुरू आहे की नाही असं म्हणते काव्या. मीच सांगते आज तुम्हाला, तयार आहात ऐकायला असं म्हणते आता इथे काव्या. 7 दिवस असं म्हणतो आता इथे जीवा. हो 7 दिवस असं म्हणते आता इथे नंदिनी. एक एक मिनिट महत्वाचा असताना फक्त तुमच्यामुळे असं म्हणते नंदिनी. त्या भास्कर काकाने 15 दिवसाचे 7 दिवस केले तसं म्हणते नंदिनी. आणि आता ती म्हणते काय गरज होती त्यांच्यावर हात उचलायची असं म्हणते आता इथे नंदिनी. बोला असं म्हणते ती. मी ठरवून नाही केलं अगं असं म्हणतो आता जीवा. मी हेल्पलेस झालं होतं असं म्हणतोय आता जीवा. मी सुद्धा हेल्पलेस झाले जीवा, खरंच हेल्पलेस झाले असं म्हणते आता इथे नंदिनी. तर जीवा रडायला लागतो आता. म्हणूनच मी तुम्हाला सांगत होते मला तुमच्याकडून कुठलीही मदत नको आहे असं म्हणते नंदिनी. पण तरी सुद्धा तुम्ही रिक्वेस्ट करत राहिला. माझ्या समोर जोडलेले हात त्यांच्या समोर साईल कसे झाले तुमचे, कारण तो वागलाच तसा असं म्हणतो आता जीवा. तो काय बोलला माहितीये का तुला असं म्हणतो जीवा. बापाच्या जीवावर जगतोय असं म्हणाला, अपमान केला माझा, खाली पडलेली कॉफी पुसायला लावली, पुसली असं म्हणतो जीवा. मला त्याचंही काय वाटलं नाही. नंतर असं काय बोलला ना तो, त्याचा जीव घ्यायचं का वाटला मला असं म्हणतो आता जीवा चिडून. तर आता बघा प्रेक्षक, इथे जीवा आणि नंदिनीचं सीन चालू झालेला आहे. तर आता नंदिनी बघतच सांगते जीवाकडे, वाचला असतो तू, एकदम करेक्ट होतीस, त्याला नाही ओळखता आलं मला, मूर्ख आहे मी असं म्हणतो जीवा. आज जाणीव झाली आहे तिची मला असं म्हणतो आता जीवा. पण ज्यांना माझी आयडिया मी पिच करायला गेलो होतो आणि आजचा तो हरामखोर भास्कर, ह्यात जमीन आसमानाचा फरक होता अगं असं म्हणतो होता जीवा. मी प्रत्येक वेळी माणसं ओळखायला चुकतोच, तरी तू प्रत्येक वेळी मला म्हणत होतीस की नको त्या भास्कर बरोबर
नको डील करूस असं म्हणतो जीवा. आणि आज ते सिद्ध झालं असं म्हणतो जीवा. हा ते सिद्ध झालं पण त्याची किंमत मोजावी लागली ना. सगळं हातातून निसटून गेलंय जीवा असं म्हणते नंदिनी आणि रडायला लागते ती. प्रत्येक वेळी ना तेच होतं असं म्हणतो जीवा. माझ्या आयुष्यातून माझ्या जवळची गोष्ट निसटून गेली ना तर मला शहाणपण येतं असं म्हणतो आता जीवा. आजही तेच झालं असं म्हणतो जीवा. पण मला कळत नाही सगळं त्याने कशासाठी केलं असं म्हणत इथे नंदिनी. कारण पार्थदादाचं तिच्या मुलीशी लग्न न होता तुझ्याशी लग्न होणार होतं म्हणून असं म्हणतो जीवा. म्हणून सूड घेतलाय त्यांनी असं म्हणत होतं जीवा. पण माझं लग्न तर तुमच्याशी झालंय असं म्हणते नंदिनी. तेच तर असं म्हणतो जीवा. हे सगळं जर त्यांनी माझ्या बाबतीत केलं असतं ना मला काही वाटलं नसतं. तर तुझ्या बाबतीत केलं आणि आज तो तुझ्याबद्दल काही बोललाय ना असं घेऊन आता तो सामान फेकायला लागतो बघा प्रेक्षक हो घरातलं. तर आता नंदिनी त्याच्या खांद्यावर हात ठेवते. तर आता जीवा जाऊन बसतो खाली. जीवा असं म्हणते आता इथे नंदिनी. रागाच्या भरात तुम्ही हेच पाऊल उचला ह्याची भीती वाटत होती म्हणूनच जाऊ नका म्हणत होते मी असं म्हणते आता इथे नंदिनी. ते मी फक्त प्रयत्न करत होतो. मला वाटलं की प्रयत्न केले तर तुझ्या चेहऱ्यावरचा हसू मी परत आणू शकेन असं म्हणतो जीवा. मग काय झालं आला हसू परत असं म्हणते नंदिनी. बोला असं म्हणते ती. जीवा असं म्हणते नंदिनी. हे सगळं तुम्ही मुद्दामून केलं नाहीये माहितीये मला असं म्हणते नंदिनी. पण ह्या सगळ्याचा काय परिणाम झाला सांगा बरं असं म्हणतात नंदिनी. 15 दिवसांचे 7 दिवस झाले तसं म्हणते नंदिनी. कसं निसरणार आहे मी हे सगळं असं म्हणते आता नंदिनी. कुणाची मदत घेऊ सांगा ना असं म्हणते आता नंदिनी. बरं घरी सुद्धा मी हे सांगू शकत नाही असं म्हणते नंदिनी. कारण घरातले सगळे तुमच्यावरच चिडतील असं म्हणते आता नंदिनी. आज खरंच मी हेल्पलेस झाले जीवा असं म्हणते आता नंदिनी रडत रडत. खूप एकटी पडली आहे मी असं म्हणते रडायला लागते ती. इतकी हेल्पलेस झाली आहे की माझं अख्खं जग माझ्या समोर थांबल्यासारखं झालंय असं म्हणते नंदिनी. तर आता जीवा आपल्या मॉडेलकडे बघतो. तर आता इथे परत माणिनी यांनी काव्याला दाखवलंय. तो मुलगा असं म्हणते काव्या ज्याच्या बरोबर लग्नाआधी माझा अफेअर होतं असं म्हणते काव्या. त्याचंही लग्न झालंय आता असं म्हणते काव्या. तोही त्याच्या आयुष्यात खूप पुढे गेलाय असं म्हणते आता काव्या. जशी मी मूव ऑन झाली आहे तसाच तोही मूव ऑन झालाय असं म्हणते काव्या. त्याचंही लग्न माझ्यासारखंच झालंय. त्याच्या मनाविरुद्ध झालंय असं म्हणते काव्या. पण त्याला जे मिळालंय ते स्वीकारलंय आता मी. चांगली आहे त्याची बायको. अगदी आपल्या नंदिनी ताईसारखी असं म्हणते आता इथे काव्या. पण मग तिला तिला काय माहित नाही आमच्याबद्दल. तिला काहीच माहित नाही आमच्याबद्दल असं म्हणते आता इथे काव्या. तिला सांगण्यासारखं काही उरलंही नाही आहे आता आमच्यात असं म्हणते काव्या. काकू त्या दिवशी तो मुलगा अचानक आला कॅफेमध्ये. पुस्तकातलं पडणारं ते गुलाब त्याने उचलून मला दिलं इतकंच असं म्हणते काव्या. पण ते गुलाब मला त्याने नव्हतं दिलं पार्थने दिलं होतं असं म्हणते आता इथे काव्या. तुम्ही कॅफेत आलात त्या दिवशी दुपारी पार्थचं तुटलेलं घड्याळ मला नीट करून त्यांना द्यायचं होतं असं म्हणते काव्या. मला त्यांना सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मला त्यांच्यासोबत बाहेर जायचं नव्हतं असं म्हणते काव्या. पण पार्थ मात्र उगाच हाट करत राहिले. चला चला असं म्हणतो पार्थ. चला ना मस्त किशोर कुमाराची गाणी ऐकत जाऊया मजा येईल चला चला असं म्हणतो तो. नको असं म्हटलेलीस ना काव्या ते आठवतं आता माणिनीला. पण तुम्ही त्याचाही चुकीचा अर्थ काढलात काकू असं म्हणते काव्या. तुम्ही ज्या दिवशी कॅफेत आला त्या दिवशी पार्थ मला कॅफेत भेटले असं म्हणते आता इथे काव्या. त्यांनी मला ते गुलाब दिलं जे मी माझ्या पुस्तकात ठेवलं. फ्रेश गुलाबाचं पुस्तकात कोण ठेवतं असं म्हणते ना मानिनी. छान आहे गुलाब कुणी दिलं आणि तुम्हाला सांगताना सांगितलं की अनिशाने दिलंय म्हणून असं म्हणते काव्या. हे असं सांगायला मला पार्थने सांगितलं होतं असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. पण मला जर तेव्हा माहीत असतं की हेच गुलाब दुसऱ्या दिवसापासनं माझ्या आयुष्यात काटे पेरणार आहे तर तेव्हाच मी खरं बोलले असते तुमच्या समोर असं म्हणते आता इथे काव्या. मी काय त्या मुलाला परत घरी नाही आणू शकत. त्याला घरी आणणं म्हणजे दोघांच्याही जुना जखमांवरच्या खापल्या काढण्यासारखं आहे असं म्हणते काव्या. आणि आपणच कशाला आपल्या जखमांना नख लावायची असं म्हणते काव्या. असो असं म्हणते काव्या. मी काय स्वतःला निर्दोष नाही सिद्ध करू शकत काकू असं म्हणते काव्या. पण तुमचं वचन पाळेन मी काकू असं म्हणते काव्या. नाही जाणार मी पार्थ समोर. पण अगदीच त्यांना त्रास झाला तर मग माझी गरज पडली तर मात्र मी पण काय कुठे तुम्हाला कन्व्हिन्स करायला बसले असं म्हणते आता काव्या. ह्यातनं तुम्हाला किती आणि काय पटेल मला माहित नाही. असो असं म्हणते काव्या. मी पण काय तुम्हाला एक्सप्लेन करत बसले असं म्हणते काव्या. माणिनी सगळं हे ऐकत असते बघा प्रेक्षक हो. बसते मी अभ्यासाला असं म्हणते आता इथे काव्या. थँक्यू असं म्हणते आता इथे काव्या. ह्या लेपासाठी असं म्हणते ती. खरंच खूप खूप थंड वाटते मला असं म्हणते काव्या. तर आता इथे रात्र झालेली दाखवले बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे पार्थ आपला हात घेऊन बसलेला असतो आणि आता तो विचारत असतो. खूप बोर होतंय असं म्हणतो इथे पार्थ. हॉस्पिटलमधून आल्यापासून कोणी कामच करू देत नाही असं म्हणतो इथे पार्थ. फर्निचर झाल्यासारखं वाटतं एकदम निर्जीव निर्जीव
असं म्हणत होता इथे पार्थ. तर आता इथे पार्थ बघायला लागतो बाहेर. तर आता तो त्याचा दरवाजा उघडा असतो ना प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ म्हणतो, नशीब काव्या नाही आहेत, नाहीतर म्हटल्या असत्या एवढी मेहनत घेऊन तुम्हाला वाचवलंय आणि स्वतःला निर्जीव म्हणताय, निर्जीव असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, काय करू असं म्हणतो तो. तर तेवढ्याच आता त्याला कॉल आलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ जाऊन बघतो कोणाचा कॉल आहे म्हणून. तर आता पार्थ बघतो. तर आता इथे पार्थ म्हणतो, चला मीटिंग आहे उद्या ऑफिसमध्ये, ती अटेंड करू असं म्हणतो आता इथे पार्थ आणि फोन करतो आता तो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ म्हणतो, हाय किशोरी असं म्हणतो तो, उद्याची मीटिंग मी अटेंड करेन असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे पार्थ म्हणतो, अरे पण मी बरा असं म्हणतो तो, हॉस्पिटलमधून औषधं घेतोय असं म्हणतो तो. तर आता काय ऐकतच नाही ती. बरं ठीक आहे असं म्हणतो आता इथे पार्थ, ऑनलाईन मीटिंग तरी अटेंड करतो असं म्हणतो पार्थ. बरं ठीक आहे, बोलत नाही काय, फक्त तो असं म्हणतो आता इथे पार्थ. हॅलो हॅलो असं म्हणतो तो आणि आता ती फोन ठेवते बघा प्रेक्षक हो. मी बॉस आहे का ही बॉस आहे असं म्हणतो आता इथे पार्थ बघा प्रेक्षक असं करतो तो. तर आता इथे त्याला वैताग आलेला असतो आणि फोन ठेवतो बघा प्रेक्षक होतो. नुसता बसू नये मी असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता पुस्तक वाचायला जातो पार्थ. तर आता इथे पुस्तक बघतो तो. तर आता पार्थ म्हणतो, पुस्तक वाचायची सुद्धा इच्छा नाही असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता ठेवतो तो ते पुस्तक खाली बघा प्रेक्षक ड्रॉवरमध्ये. तर आता इथे तेवढ्यातच त्याला एक बोळा दिसतो कागदाचा आणि आता तो तो बोळा बघतो आता पार्थ. तर आता तो जो बोळा असतो ना कागदाचा, तो आता आपल्या हातामध्ये घेतो बघा प्रेक्षक हो पार्थ. आणि आता तो त्या बोळा उघडून बघणार असतो. तर तेवढ्यातच त्याला आठवतं. तर आता इथे जीवा किचनमध्ये आलेला असतो आणि सॉलिड भूक लागली असं म्हणत असतो तो. काहीच नाही फ्रीजमध्ये असं म्हणत होता इथे जीवा. आता काय खाऊ काय खाऊ असं म्हणत होता जीवा बघत असतो. तर आता इथे जीवा येतो, म्हणजे त्याला दिसायला लागतो त्याच्यासारखा. हा भावा आपणच आलोय ना असं म्हणत होता इथे त्याचा हमशक्कल. तू इथे कशाला आलास असं म्हणत होता जीवा. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, जीवाला त्याचा आत्मा दिसत असतो ना मध्ये मध्ये, ते दाखवलंय परत इथे. आपला जिगरचा तुकडा तुला भेटायला आलोय, जीवाला जादूची छप्पी द्यायला आलोय असं म्हणतो तो. तुझ्या जादूच्या छप्पीने काय होणार असं म्हणतो होता जीवा. आपल्या जादूच्या छप्पीने तुझ्या हृदयाला सुख मिळणार आहे. अरे तुझ्या या सुखलेल्या थोबाडावर गुलाब फुलणार आहे असं म्हणत होता इथे तो. असं काय होणार नसतं असं म्हणत होता जीवा. होय काय मग खुश होऊन तुझ्या बायकोला जेव्हा पहिल्यांदा जादू की छप्पी मारली होती तेव्हा नव्हता का मिळाला तुझ्या दिलाला सुकून असं म्हणतो तो. तेव्हा फक्त तुझ्या थोबाडावर नाही तर तुझ्या मनात पण बटरफ्लाय झाला होता असं म्हणत होता तो. तर आता जीवाला आठवतं परत ते क्षण. तो कसं मिठी मारलेला असतो ना तर नंदिनीला, ते आठवतं आता त्याला. तर आता इथे जीवा हसायला लागतोय, भावा याला का नाही डोळ्यासमोर फ्लॅशबॅक असं म्हणतो तो. काय नाही हा, ते चुकून झालं होतं आमच्यात असं म्हणतो जीवा. अरे तेच तर आहे ना तुझं असं म्हणतो तो. तुझ्या बाबतीत ना चुकून झालं असतं आणि मग तू ठरवून चुका करतोस होय की नाही असं म्हणतो तो. टोमणे मारायला आलायस मला असं म्हणतो जीवा. माझ्या हातात असतं ना नुसता टोमणा नाही, तुला उठता बसता मारला असता, बुडवला असता, तुला उतावलं असतं. अरे इतकी चांगल्या दिलाची तुझी बायको तुला 1000 वेळा सांगतेय, डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवू नकोस. तुला सांगते ती पुढे खड्डा आहे पुढे खड्डा आहे, पण तुला तर काय खड्डा दिसला नाही. मग खड्ड्यातून बाहेर कसं येऊ ते सांग असं म्हणतो जीवा. उगाच लेक्चर देऊ नकोस ए भावा असं म्हणतो तो. तुझा यो इको आहे ना तुझ्या अशा मागच्या खिशात ठेव रुमालासारखा घाम पुसायला असं म्हणतो होता इथे त्याचा आत्माने असा छातीवर बिल्ला मिळव परत, मग बघ अख्खं जग जिंकतो का नाही तू असं म्हणतो तो. मला जग जिंकायचं नाही असं म्हणतो होता इथे जीवा. नंदिनीचा आनंद वस्तीला परत मिळवून द्यायचा आहे बघ, म्हणजे नंदिनीचा मन जिंकायचं असं बोल ना असं म्हणत होता तो. असं बोललो मी असं म्हणत होता इथे जीवा. तू बोलला नाही रे, तुझ्या वटावर नाही पण तुझ्या मनातच आहे, फक्त तू कबूल करत नाही असं म्हणतो तो. हे ऐक ना, हे बघ तुझ्याकडे सोल्युशन असेल तर बोल, नाहीतर गेलास तरी चालेल असं म्हणतो जीवा. अरे भावा असं म्हणतो तो, सोल्युशन तुझ्या मनातच आहे रे असं म्हणतो तो. फक्त सोल्युशन आणि तू एकमेकांबरोबर लपाछपी खेळताय, ऐक ना असं म्हणतो जीवा. मला कळेल असं बोल ना. सांगतो रे, सगळं समजेल असं सांगतो, नीट बघ. ह्याच्या पुढे तुझे डोळे आणि कान उघडा ठेवायचा असं म्हणतो तो. आणि त्या भास्करने तुझा जसा गेम वाजवला ना तसंच त्या भास्करचा गेम वाजवायचा असं म्हणतो तो. त्या भास्करने त्याचा पायदा उभा करून तुझा गेम वाजवलाय, तसा तू तुझा पायदा उभा करून त्या भास्करचा गेम वाजवायचा असं म्हणतो होता तो. तुला आतापर्यंत बॉल सारखा तोडवलंय ना, आता त्या बॉलवरच बाउन्सर मारायचं असं म्हणतो तो. आणि त्याचा विकेट काढायचा, कळला का असं म्हणतो तो. ऐक ना असं म्हणतो जीवा. खरंच काय कळत नाहीये मला, मला कळेल असं बोल ना, स्पष्ट बोल, उगाच कोडी घालू नकोस रे. अरे भावा असं म्हणतो तो. मी फक्त तुझ्या मित्रा मीटर डाऊन झालेल्या रिक्षाला स्टार्ट करायला आलोय असं म्हणतो तो. बाकी समजा तुलाच करायचं आहे. असं काय करतोय, तुझी आई बोलते ना तुला तुटलेला सगळं जोडता येतं म्हणून, मग जोडून दाखव असं म्हणतो तो. आणि मी टाकलेला कोडा सोडून दाखव, फक्त नंदिनीसाठी जगाशी भिडून दाखव असं म्हणतो तो. तर आता इथे जीवा हसायला लागतो. जमेल ना मला असं म्हणतो जीवा.
अरे भावा, मागच्या वेळी ती रुसली होती तेव्हा तूच म्हणवला होता ना तिला, विसरलास काय असं म्हणत होतो. तेव्हा रुसली होती, आता दुखावली आहे असं म्हणत होता इथे जीवा. हो, सतत टोमणे मारते मला. ए भावा, अख्खा तुझा भूतकाळ पचवला तू, तिचा टोमणा काय चीज आहे असं म्हणत होता इथे तो. हे बघ, तुला ती बोलणार, टोमणा मारणार, तू वाईट वाटून घ्यायचं नाही. तू सगळा टोमणा ऐकून घ्यायचा, कळलं काय? आता माती खाल्ली आहे ना, तर त्या मातीत आता झाड लाव. हे बघ वेड्या, हे बघ नंदिनीचं जे गेलंय ना, ते फक्त तूच मिळवून देऊ शकतोस, बाकी कोण नाही असं म्हणतो तो. बाकी भावा, तुझा मीटर आता अप झालाय असं म्हणतो तो. आता मी माझा मीटर डाऊन करायला जातो. चल असं म्हणतो तो. फिर मिलेंगे असं म्हणून निघून जातो त्याचा आता आत्मा आणि जातो तो. तर फिर मिलेंगे मग जातो तो. तर आता इथे जीवा हसायला लागतो बघा प्रेक्षक हो. येस असं म्हणतो आता इथे जीवा, आता मीच मिळवून देईन नंदिनीचं सुख, तिची स्वप्न, तिची वास्तू मी तिला मिळवून देणार म्हणजे देणार असं म्हणत होता जीवा. चकाचक बाई असं म्हणतो तो. मारायचे तेवढे टोमणे मार, कारण मी सिक्सर मारणार असं म्हणत होता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. तर आजचा भाग इथे संपतो. बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. आता मी स्वतः उचळी घेणार आहे. नंदिनीच्या फोर्सने मला आपटलंय ना, त्या फोर्सने मी उचलून तुला काहीही मिळून देणार आहे असं म्हणत होता इथे जीवा नंदिनीला. आणि तेही तुला खाली होऊ न देता असं म्हणतो आता जीवा. तर आता इथे मानेने सामान घेऊन जात असते काव्याचं आणि म्हणत असते मी नाही राहू शकत पार्थशिवाय. तर आता मानेने मध्ये तेच करते, सोडतीये तुला पार्थकडे असं म्हणते मानेने. संपला तुझा वनवास असं म्हणते आता इथे मानेने. तर आता इथे रिकॅप सुद्धा संपतो बघा प्रेक्षक. तर आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.